वाचक आता उठला सुटला व्याख्याता आईवर. चला आईवर व्याख्यान आहे नरखेडला, चला आईवर प्रवचन आहे काटोलला, चला आईवर पुस्तक काढलं प्रकाशन नागपूरला. आई आई आई. अरे पण बापानं काय घोडं मारलं तुमचं? बापाचं कुठं प्रेम कमी आहे? माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका, उलट डोळे बंद करा. आपला आपला बाप आठवा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, आपला आपला बाप. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असतं. अरे एका वाक्यात सांगतो सीताराम बाबा, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत. एवढं प्रेम, एवढं प्रेम. बापाचं प्रेम कुठं कमी? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो रोशन बाबा, बापाचं लपून आहे. ते खेडे गावामध्ये कोणीला वाटे लावायचा कार्यक्रम असतो आणि रोहिदास, तेव्हा सगळ्या गावातल्या 5-25 मावल्या अंगणात येऊन उभ्या राहतात. पूर्वीचा रेंगी बैलाचा काळ दोटे बाबा रेंगी बैलाचा. लेक सासऱ्यासी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माई रडती, मुलगी रडती. आणि ते रेंगीचा धुराळा बघेपर्यंत गावाच्या बाहेर मायबाप यायचे. लेक सासऱ्याशी जाता माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. म्हणजे रेंगीचा धुराळा दिशेपर्यंत बघत होते. आणि ते माय लेकी रडायला लागल्या म्हणजे सगळ्या गावातल्या 5-25 महिला त्यांना आपोआप कोरोना सारखी लागण होत जात होती की आपोआप फुसफुस 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 25 महिलाचं. मग त्याच्यातली चर्चा बा, केवढं प्रेम आहे, केवढं प्रेम आहे मायचं, केवढी रडती माय. अरे कोण नाही म्हणतं, प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा जर प्रेम पाहायचं असेल तर तुम्ही घरात जा. काय दिसल? त्या मुलीचा बाप घरात एकटा बसून असेल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि 35 वर्षाची लेक होईपर्यंतचा जे संगोपन केलं त्याच्या आठवणी काढून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल. त्याचं कुठं प्रेम कमी? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं नको. नाहीतर इथे उत्तर सापडलं प्रविंदाचे. देवकीचं प्रेम लपवा लपवा जगजेठी. अरे पण पुढे अंधारी रात्र, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, जेल मधलं प्रकरण, यमुनेला पूर, तरी बापानं लेकराला टोपल्यात घेतलं, डोक्यावर घेतलं. नदीच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. सुरक्षित बाळाला ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेल मध्ये वापस आला. रे बापाचं कुठं प्रेम कमी? विठ्ठल हिरविली कोणी कन्या आणि चक्रपाणी वगैरे वगैरे मध्ये सगळे करून घेणे. मग रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. सगळ्या बालमित्रांना तिकडे कंसानं अनेक उपाय केले. कागासूर, बकासूर, रिठासूर, शक्टासूर, पुतना मावशी. पण रोहिदास 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. कंजूशी करायला लागले. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, सगळं संपवायचं. काग बघ रेठा मारे फाडपणी, अवघे दैत्य खाणी उडविले. रोहिदास हे असंच एक कोकणी भाषेत आहे.
कागबगरिता मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान कागबगरिता मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान कागबगरिता मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान कागबगरिता मारल्यान गो कागबगरिता मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान चाललं होतो कोकणात सगळी मंडळी या काशीनाथ पाटलाच्या भागात कमळाचा अळचा डर होतो. जळगावच्या नडावर केळ खाल्लं म्हणते. खरं आहे का नाही? आमच्या नागपूर भागात कमळाचा अळचा गाईचा हे होतो. जळगाव के कोकणात होता बरोबर. कागबगरीत मारल्यान हो पातळ मग कंसानं तातडीची मीटिंग बोलवली. सभासद मथुरेतली गोष्ट मथुरेतली त्याने घरी जायचा ना सकाळी पासून फोन सुरू झाले. ते आम्हाला पुत्र नाही विचारत हो, तुम्ही भाग्यवान मंडळीचा विठ्ठल या सर्व तेच आजार झाला. कालपासून जरी हसत असेल ना, कालपासून हे तसेच आजारी आहे. एवढी ठीक आहे, जरा भाऊ भाग्यवान आहे तो. मथुरे सभासद जी सरकार कागासुर बकासुर रिटासुर शक्तासुर पुतना बहन सभी को भेजा मारने के, लेकिन सभी को मार डाला. गोकुल में लगता है कि गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है, को क्या किया जाए? काय सभासद उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपल्या माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून मारतय ते आपल्या माणसाला. मग त्या दोन भावाला आपल्या गावात आणा. इथं हत्तीच्या पायी तुडवून नाही तर गटा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या सर्वांनी. ताली मत बजा कौशला गाव. अरे वो भगवान है और उनको लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात येते पण आहे. चिंता मत करो सरकार. आमच्या घरा शेजारी राहतो एक चंदनवाला बुवा. क्या नाम है इसका? अक्रोर. जाओ जल्दी बुला के लाओ. आणलो वेळ कमी का अक्रोरजी नमस्कार केला. अक्रोरजी सरकार बोला तुमच्याकडे एक कामगिरी आहे. उद्या सकाळी रथ सज्ज करा. रथ घेऊन गोकुळात जा. बलराम कृष्णाला मथुरेत आणा. आज्ञा सरकार. नामदेव महाराज रात्रभर झोपायचा प्रयत्न अक्रूरजीनं केला. झोपच येईना. त्याला भगवान दिसत होते. रात्र गेली. सूर्याचा उदय झाला. रथाला घोडे जुंपले. अक्रूरजीच्या हातात घोड्याचे बागदोर आहे. रथ गोकुळाकडे निघाला. इथून दिसेल तुम्हाला. आणि अक्रूराने स्वतःचे डोळे बंद केले आणि चिंतन चालू आहे. आज होईल माझ्या जन्माचे वैकुंठनायक
होतात. रथ गोकुळापर्यंत कधी पोहोचला हे चिंतनात लक्षात आलं नाही. रथ थांबला. का थांबला म्हणून डोळे उघडले, सभोवताल पाहिलं. खळखळ 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 यमुना माई वाहत होती. पलीकडे हिरवी ताट झाडी, त्याच्यात सुंदरस गोकुळ वसलेलं. ते अक्रूराच्या मुखातले शब्द आहे. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य ह्या गोपिका, धन्य हे गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडत से. अक्रूरजीचे शब्द. पण ज्याच्या करता आला तो देव दिसेना. कारण भगवान कृष्ण सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11:07 आले होते. खाली बघितलं, रथातून पाऊल खुणा दिसल्या. पुढे गायीची पावलं, मागे श्रीकृष्णाची. उडी टाकली रथातून. अक्रूरे घातले लोटांग, लोटांगण ब्रह्मादिकासे. दुर्लभ येथील माते उचलुनिया, हाती मुखे घाली, गडबडा लोळे भूमीवरी. हा कार्यक्रम. कारण अक्रूरजीने विचार केला, आता देव गावात नाही, रानात गेले, आपण इथंच थांबावं म्हणजे एकट्याला दर्शन होईल. प्रवीणदासजी सूर्य मावळतीला आला. येण्याची पद्धत सर्वात पुढे भगवान श्रीकृष्ण 12व्या वर्षात पदार्पण आहे. आमच्या प्रवीणदासजी सारखे काळे कोळे केस आहे, खांद्यावर आडवी काठी, हात लटकवले, उजव्या खांद्यावर घोंगड आहे, पितांबरधारी, निळ्या शेला कमरेला कसला, पिवळी बासरी, त्याच्यात सावळा भगवान. मी सांगतो हे पाहत. वासराच्या ओढीनं गायी घाई 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 येत होत्या. त्यांच्या खुरानं धूळ उडत होती. ती धूळ भगवान कृष्णाच्या अंगावर येऊन बसायची. त्याच्यामुळे सावळा भगवान धुळीनं पांढरा झाला आणि मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळा दिसू लागला. ते सौंदर्य पाहिलं अक्रूरजीला भान राहिलं नाही. जो पळत गेले, कडकडून मिठी मारली पाया. इतका रडला अक्रूर, इतका रडला. नयन के जलसे पदत. त्यामुळे देव थांबले. गाईचा कडक थांबला. त्याच्या मागे गोपाळाचं टोळक थांबलं. डोळापुढे चित्र. त्या गोपाळामध्ये एक प्रमुख गोपाळ होता, त्याचं नाव पेंड्या. पेंड्या. आणि त्या पेंड्याला सगळे गोपाळ विचारू लागले, पेंड्या कोण्या गावचा भाऊ आहे? अरे मी दिवसभर तुमच्या सोबतच गाई घेऊन आहे बाबा, मला तरी काय माहिती. पेंड्याची पुसती ढेगळी जेव्हा, कोण हा रे बाबा आला येथे? पेंड्या, याच्या आधी या बुवा आपल्या गावात आलता का रे? नाही हो, पहिल्यांदाच आला ना. हो. अरे मग याचा कोणासोबत परिचय नसताना मग हा असं का करतो? काय हा मागे तुम्हाला विनंती करता, संयोजक जागा नसली तरी. काय माहिती भोळे बापडे गोपाळ आणि भरत आले जेव्हा सवय गावात, वाऱ्यासारखी वार्ता पसरली की कृष्णजी उद्या जाणार आहे सकाळी. अरे वासरं उपवासी होती, सोडली तर गाईला पीत नाही का? देव उद्या जाणार आहे. गाई चारा खात
नाही, कोणी स्वयंपाक करीत नाही, कोणी झोपलं नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. उदास झालं गोकुळ, उदास. जसं आज नरखेड उदास झाला, उदास झालं सगळं. एक दुसरीच्या दरवाज्यात झोपले का ग? तुला काही कळलं का? काय रथ घेऊन येत बुवा आला, येऊ दे. आता पण आपल्या कृष्णाला घेऊन जायला आला, जा झोप घरी, कृष्णाला घेऊन जायला एवढं सोपं आहे का? आपण त्याच्यासाठी नवऱ्याच्या लाटा खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, तरी त्याच्यावरच एवढं प्रेम कमी होऊ दिलं नाही. त्या प्रेमाला सोडून जाणार आहे ना देव बाप्पा? मला वाऱ्यासारखी वार्ता भरत पसरली गोकुळात. देव जाणार आहे, देव जाणार आहे, देव जाणार आहे. जातो भगवंत मथुरेसी. यशोदा तर झोपली नाही, माया. रोहिदास पहाटे पायशाकडे बसली ना आई. 12 वर्षाचा होईपर्यंत देवानं पायात काही घातलं नव्हतं. यशोदा म्हणायची, बेटा पैर में कुछ पहनो ना, मेरी गैया कुछ पहनती कि मां? मैं भी कुछ नहीं पहनूंगा. छोटे बाबा दिवसभर वनवन भटकल्यामुळे पाय गरम आलते देवाचे. पायशाकडे पाय बसली दळवी पाटील आणि कृष्णाचे पावलं आपल्या छातीला लावले. ते गरम पावलं लावल्यावर रडू आवडलं नाही यशोदेला. सगळ्या तक्रारी येत होत्या, म्हणून राजा तुला हाकल लगाई मागरे. बिना चपलाचा वनवन भटकला. ज्या धारा लागल्या छातीला पावलं असल्यामुळे पावलावर अश्रू पडले यशोदेच्या. गरम अश्रू पडल्यानं देव जागा झाला. पाहिलं माय रडत होती. देवानं अश्रू पुसले. का रडते साहेब? मला सोडून जाणार आहे बाळा, रडू नको आई. गेलो तरी तुला नाही ना विसरणार. हो पण जाणार आहे. सगळीकडे वार्ता पसरली. रथ सज्ज झाला. बलराम दादा आणि कृष्ण दोघेही भाऊ रथात बसले. सीताराम बाबा अक्रूराच्या हातात बागडोर आहे. नंद पाटील आले, हात जोडून रडू लागले. बाप रडतोय, मुलाला नमस्कार करू. कान्हा मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के गोकुल में आया था. अज्ञान के भांति पिता के नाते कभी तारण किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है, मुझे क्षमा करो. बाप मांगता है. यशोदा तर गळ्याला दिलगून रडली. कृष्णा जा बाबा, जिथं सुख मिळेल तिथं सुखानं राहा, पण या गरिबी आईला विसरू नको. कृष्णा काय आई, ती घटना विसरून जा माझ्या राजा. 2 रुपयाचा माठ फोडला होता तू मातीचा, त्याच्या बदल्यात मी तुला दिवसभर उखड्याला बांधून ठेवला. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि बघ तिकडे गेल्यावर या गरिबीन माईची आठवण येऊ देत जा. तशी नाही आठवण झाली ना दादा, दही भात खाताना तरी या गरिबीन आईची देव मनात म्हणतात, आई आजपासून तुझा कृष्ण कधी दही भात खाणार नाही, पहिली प्रतिज्ञा देवायची. हे सगळं कळलं गोकुळात. सगळ्या गोपिका जेव्हा रथात बसलेले देव पाहिले, सगळ्या गोपिका देवाकडे, आम्हा सोडून या, कैसा तुरे जासी, तुझं येणं पिसी आम्ही सर्व. काही अक्रूराकडे आले. अक्रूरा रे आम्ही पसरते पद, भीक मागते अक्रूरा. कशाची? मिळू नको श्री. अक्रूरा चांडाळ तुझ कोणी धाडीला का घात करवालासी, वदिसी सकळ अक्रूरना. कोण्या ब्राह्मणाने रागावल्या.
इतक्या रडल्या इतक्या रडल्या इतक्या रडल्या, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. मग देव म्हणाले, अक्रूरा, ते माझी माय रडते ना, सहन होत मला. बाप रडतोय माझा, तेही सहन होत. पण नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, तरी माझ्यावरच तिळभर प्रेम कमी होऊ दिलं नाही. या गोपीच्या शोकास न पहावे मजसी, मग काय करू. वेगी हात रथासी. वेगी का देवा, अजून तर 35 मिनिट आहे. आनंद मरखेड्यात आजही सुरू आहे. पण हे गुणीजन मंडळी काला घाला म्हणजे निघतात. हे सर्व टाळीकरी, गायनाचार्य, पतंगाचार्य, गायनाच नरखेड पंढरपूर वाटत होत. 7 दिवस करमायच ना. आम्ही प्रापंचिक माणसं, तुम्हा बुवा लोकांकडे लक्ष देण्यामध्ये दुर्लक्ष झालं असेल, सेवेत काही कमी पडलो असेल, तर आम्हा संसारिक लोकांना तुम्ही महाराज मंडळी क्षमा करा. बुवा लोक म्हणतात, बाबा अरे तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही भाऊ, तेवढं आम्हाला सांभाळलं रे. कदाचित आमच्याकडून काही अपराध घडला असेल 8 दिवस, तर आमचे अपराध पोटात घाला. पुढच्या वर्षी या महाराज, जरूर महाराज. पुढच्या वर्षी या, जरूर. पुढच्या वर्षी या बाबा, जरूर. मी का सांगतो हे दळवी पाटील, पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल, आता बुवा जाताना पुरं नरखेड रडत, पुन्हा कधी गोकुळात न येणाऱ्या देवाबद्दल काय झालं असं. श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए हैं, मथुरा से गोकुल को आना नहीं. काका वेगे हात रथासी, का पुढेही बहुत करणे आहे. पण पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे. काय करणे आहे, ज्याच्या करता मी आलो ना ते करणे आहे.
युगे युगे संभवा. जब जब होई धर्म के हानि, बाणी असुर अधम अज्ञानी. केला नारायण अवतार. अहो तुम्ही तर वेगळं ठरवते बापा. काय तिथं जाऊन म्हणे कंस मारायचा, यालाच म्हणतात धर्माची संस्थापना. धर्म काय पदार्थ आहे का? धर्मी छाडत असेल तर तो भगवंतच ठरत नाही. मग त्याच्यातनं आपल्यात काय फरक आहे? भांडण अधर्मासोबत आहे. रावण अधर्मी म्हणून मारला, विभीषण धर्मी म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, विभीषण उग्रसेन धर्मी म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. आणि त्याच्यासाठी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. त्याच्यात बदल नाही सवयीमध्ये. अर्धा तास राखून विठोबारक माई झालीच पाहिजे आमच्या संस्थेचा नियम. नाही तर ते सगळे टेन्शन मध्ये अजून विठोबारक माई नाही बुवा किती अरे हे तिथे आलंच पाहिजे. मग संस्थेची कीर्तन बरोबर ओळखू येतात. ठीक आहे, ठीक. आता एकदा सर्वांनी हात वर करा. हे फोटोग्राफर एवढे हात घ्या. हात दुखायचे आहेत. बाबा बाबा तुम्ही नाही. एक थांबा. हा एक हात वर. हा एक जरा ताकद. एक हा एक नागपूरला गेला माझ्या. हा एक वाढू नका. एक वाढवायचं नाही. एक हा एक एक शूटिंग वाढवलं घ्या. टाटा बिर्लाच्या बापाला नाही हा आनंद. हा हा पिलू केवढं काय एवढं तालात माझं पाहून म्हणजे तेवढाच 25-30 फूट प्रवास पुढे होतो. अरे पण उतरायचं मागूनच ना. ठीक आहे ठीक आहे तुका म्हणे. ठीक आहे भाऊ जल आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार.
आता हे चरित्र स्वामीजी मथुरेत गेला, आता मथुरेतलं नाही आपल्याला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. आणि मजा नाही, मजा पाहिलं त्या दिवशी सांगितलं मी, राष्ट्र संतजीनी जन्मभर खंजरी वाजवली, पण पंढरपूरच्या जुने हनुमान मैदानात शेवटचं भजन खंजरी भजन झाल्यावर ठेवली, डोळ्याला धारा लागल्या, राष्ट्रसंताच्या खंजरीवर डोकं ठेवून नमस्कार करून त्यांचे शब्द, माय बाई समाजासाठी खूप बदललं मी तुला, आता क्षमा कर. होणार आहे. मला वाटते त्या दिवशी खंजरी रडली असेल. आमचे पूजनीय बाबा बसलेले आहे, वैद्य बाबाची अंत्ययात्रा, केवढा समाज होता, अख्खा सोहळा वापस आला. भाषण बाबांचं आठवतं मला. बाबा भाषणात म्हणाले की आज सगळ्या वारकरी समाजाला आपण रडतो नवल नाही, आज महाराष्ट्रातला मृदंग रडतो. वैद्य बाबा गेले, ज्या दिवशी आमचे बोधे बाबा गेले, बाळा 5 मिनिट आधी सोड भाऊ, घड्याळ घेऊन जा माझं. त्यांची आम्हाला सवय लागली. राजाराम भाऊजीचा आम्ही भजन ऐकलं, काळी 4ला आमचा नंदू बाबा तसाच तयार झाला. जोपर्यंत बासरी होती ठेवलं रे रोहिदास, सगळे ठेवलं. ती काठी रडत होती, बासरी रडत होती, घोंगडं रडलं, पायात काही न घातल्यामुळे त्यांच्या चरणाला आसुसलेली माती वृंदावनातली रडली. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. ठीक आहे, पण ते चरित्र कधी केलं? हे बसे चरित्र, हे बसे चरित्र. दसे चरित्र, ये दसे, इथे दशा शब्दाचा अर्थ सीताराम बाबा अवस्था, अवस्था. दशे म्हणजे 10 होतं हरिपाठात, बरं 7, 5, 3 दशकांचं. इथं नाही ते काही काही तुमच्या परिचय शब्द का. या बुडा रोज आपल्या गावात येते, दरवाजात उभा राहू राहू म्हणते, आय का शेळी बाकी भाकरी. कोण्या गावाचा बुडा आहे? दळवीपाडे. तुम्हाला माहित आहे का? अमुक गावचा अमुक बुडा, अमुक लेका, याच्या दरवाजात 10-20 भिकारी रोज भाकरी खायला यायचे. तो आपल्या सीताराम बाबा इथेच मजा आहे. रांगता पहिला शब्द आहे, गोदणे राखता दुसरा आहे. आता आपण व्याकरण शिकवल्या जायचं नामदेव बाबा, तेव्हा वाटायचं काय डोकेदुखी लावली संस्थेत आमच्या. असा पाय पसरून बसतो बुवा, मोठे मोठे महात्मे, त्या बुवाचं वय 32, दर्शन घेणाऱ्या साधूचं 70, तरी ते पाय सुद्धा मागे घेत नाही, इतका बैमानाला मात आलेला आहे. टिपणं माझेच. अरे हे नाही टिकत भाऊ. आपल्या वयोवृद्ध ज्ञानवृद्धाचा आदर करा. ते तोंडानं आशीर्वाद देत नाही, त्यांचं हृदय रडत असतं. फार मोठा होतील भाऊ. म्हणून व्याकरण शिकताना वाटायचं आपल्याला नामदेव भाऊ, पण आता कळतं रांगताच्या पुढे स्वल्पविराम द्यायचा सीताराम बाबा, गोधणे राखताच्या पुढे पूर्ण विराम. बस या 2 शब्दात गोकुळातलं चरित्र बंदिस्त झालं. सुरुवात झाली रांगण्यापासून. थांब
दिवशी वर्गमित्र भेटले आपल्याला. कोण 96 वर्ष ध्वजपूजन केलं आपण, टोपी घालून म्हातारी राऊत गुरुजी. मी बाबा एकाच वर्गात शिकलो म्हणे, आहे ते अजून वर्गमित्र. मी जात होतो म्हणे आळंदीले. बाबा म्हणत होते म्हणे का आम्ही 2 भाऊ आहे, तू एकटाच आहे. त्या हसून अजून सांगत होते. एक आमचे मदनकर गुरुजी हो, खूप खूप चालते बिचारे. 3 दिवस हसत होते. काय सप्ताह चालला महाराज, काय सप्ताह. बस आनंदाला पारावार नव्हता गुरुजीच्या. 3 दिवस माझी कथा ऐकली, रात्री कीर्तन ऐकलं, मला भेटून गेले. मस्त चाललंय महाराज. आणि गेल्यावर 2च तासात मरण पावले. दुसऱ्या दिवशी 12ला प्रेत घेतला. आमची प्रार्थना होती बुवा त्यांनी काल्यापर्यंत तरी देवानं त्यांना हे आनंद पाहू द्यायला पाहिजे. पडता काय ईश्वरी सत्य पुढे लागते. रांगता रांगण्यापासून सुरुवात झाली. शेवटी खोड्या सहल होईना म्हणून कांबळ्यानं काठी दिली, गायीच्या मागे लावला. खांद्यावरी खांबळा, हातामध्ये काठी, चालत असे धेनू सावळा, जगजेठी म्हणून शब्द आहे. रांगता गोदडे राखता. रांगण्यापासून सुरू झालं, गाय चारण्यावर थांबलं. येत असे सेवा या मंडळीने म्हणजे रविदास वैद्य बाबाने प्रहारा दिला महाजन मंदिरात. आम्हाला सांगायचे महाजन मंदिरात. बाबांचे वडील कीर्तनकार होते, वैकुंठवासी लहानोजी महाराज कुरेकर. लहानू पाटील पाटील घराणा. आणि लहानोजी महाराजांच्या कीर्तनात सीताराम बाबा पखवाज वाजवायचे. एकदा पंढरपूरच्या चातुर्मासात वाजवायला कोणी नव्हतं. निवृत्ती महाराज देशमुखांचं कीर्तन. हे इंदोरीकर नाही, ते डोके चालवा तुम्ही. इंग्रजीवाले चातुर्मासातलं निवृत्ती महाराज देशमुखाचं कीर्तन, बाबाचा पखवाज. हे नरखेड आहे सगळ्या गुणाने. आज पुन्हा मोठा मारुतीचा सालाबादचा सप्ताह प्रारंभ होतो. 24 तारखेला तिथं तुळशीचे लग्नाचं, त्या दिवशी तारीख आमची असते. बाबाजी पासून 42 वर्ष झाले, खंडना नाही. यावर्षी आपल्या आनंदाला पारावार नाही. समारोपाला बाबा, प्रारंभाला बाबा. इथला समारोप, तिथला प्रारंभ. पण आजचं कीर्तन बाबांचं 7 ते 9 आहे. मोठा मारुती. आणि दररोजची कीर्तन 8 ते 10 आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या दिवस मात्र तिथे सगळ्यांनी या 7 ते 9, उद्यापासून 8 ते 10 हे सर्व मोठा मारुती देवस्थान संयोजक मंडळीच्या वतीनं तुम्हा सर्वांना जाहीर निमंत्रण आजपासूनच्या सप्ताहाचं. काय हो म्हणतो चालला गाडीनं, हो काय खांद्यावरी कांबळ, हातामध्ये काठी, पाच सावळ्या जगजेठी. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवत तोडायच्या, राहून कसं जेवायला यायचे. सांगितलं जेवायला शिगुऱ्या घ्या. शिगुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. म्हटलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. 12ला 10च कमी आहे बरं का. तुमचे महाराज काही आले नाही, ते नाही चालत. मला एकदा अशोकराव चव्हाणचं कार्यक्रम होता, तिथं गेलो. 8 ते 10 कीर्तन. 8 वाजता गेलो. ते म्हणले चव्हाण साहेब आल्यावर कीर्तन सुरू करू. तर त्याला माझा अवतार माहित नाही. मारुती पाटील होता तो. मी म्हटलं पाटला, चव्हाण साहेब पखवाज वाजवते का विना घेते कीर्तनात? नाही वाढदिवस आहे मग येऊन बसेल ना. करायचं का तुला 8 वाजता?
जो गाडीकडे बसायला गेलो म्हटलं काय तुझ्या बापाची उचल घेतली नाही, धावले मग थांबा थांबा, साहेब आले 10 वाजता, तर या आमच्या बाजू शिकाना म्हटलं तुम्ही कधी, समाज येऊन बसला 7:30ला. म्हणून हे जरा लक्षात ठेवा, साहेब यायचे आहे, साहेब यायचे आहे, साहेब यायचे आहे, येऊ द्या, पण आम्ही आमच्या वेळेत आले तर वेळेच्या नंतर मग तुमचे आले का? अरे बापरे, ऐकलं का साहेब तुम्ही? माहिती आहे आरती होते पांढरकवडा आहे, व्याप आहे, व्याप आहे. त्या दिवशी हाजरी, शेवटच्या दिवशी नमस्काराला, म्हणून धन्य म्हटलंय तुम्हाला आमच्या संतांनी. विठ्ठला पहिले सत्कार करता का? मग त्याच्यानंतर ऐका, आपलं भाग्य आहे, सीताराम बाबांना फक्त तिथं न्या, आणि लोकप्रतिनिधी म्हणून अनिल बाबूजी देशमुख साहेब माजी गृहमंत्री, दहीहंडीचा कार्यक्रम तुमच्या दोघांच्या हस्ते, फोटोग्राफर तयार राहा, बाकीचे जागेवर बसा, मी सांगतो तेवढ्यांनाच परवानगी, बाकीचे थांबा, बसू नका कुठे. खाली फडक भरा, खाली फडक भरा, खाली फडक भरा, तुम्ही वारे दोही करे मुख बघा, म्हणे हारी डोकाळी बाकीचे बाजूला, बाकीचे बाजूला, दोही करे मुख धैर्या भारी अवघा जले सदा, बाबांना देशमुख साहेबांना त्यांच्या जागेवर काम आहे तुला म्हणे खूप समाजाला संधी. हात वर. आषाढी कार्तिक दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती. जय देव जय देव जय पांडुरंगा. हात वर. आरती आदराचा महा हाय बोला का लोकले दान देवी प्रगट गुये बोले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. हात वर करा बघा राधे सागरा. तुका तुलसी ब्रह्म तुकासी आले चरणी स्वामी
Thank you.